नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या सत्ता कारण या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत लोकसभेच्या निवडणुकीची. 405चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे आणि त्या नाऱ्याच्या विरोधात एका अर्थाने इंडिया आघाडीचे जे सगळे पक्ष आहेत ते कुठे ना कुठेतरी देशभरामध्ये त्याच्या विरोधामध्ये टक्कर देत आहेत. त्यांचा एक नॅरेटिव्ह जो आहे तो सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. 13 तारखेला ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत त्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत 3 विशेष अतिथी आहेत. त्यापैकी 2 माझे सहकारी आहेत आणि एक जुने सहकारी आहेत ज्यांच्याबरोबर मी 30-32 वर्षांपूर्वी काम केलेलं आहे. सुधीर सेवेकरजी, जे राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, अर्थविषयाचे तज्ज्ञ आहेत आणि अनेक त्यांचा बराच मोठा परिचय आहे. माझे नवराष्ट्रच्या आमच्या अहिल्यानगरच्या आवृत्तीचे, अहमदनगरच्या आवृत्तीचे संपादक सुहासजी माझ्या बरोबर आहेत. सुहासजी देशपांडे, तुमचेही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि माझे सहकारी आणि आमचे पिंपरी चिंचवडचे ब्युरो चीफ अमोल येलमार हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्यांकडून आपण त्यांच्या भागातल्या जी परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत. सुधीरजींकडनं खास करून ते मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाड्याबद्दल ते बोलणार आहेत. पहिल्यांदा सुहासजी, मी आपल्याकडे येते. नगरच्या सीटकडे खूप लक्ष आहे आणि त्याच्या बाजूला शिर्डी आहे आणि मी तुमच्याकडनं बीड बद्दल सुद्धा जाणून घेणार आहे काही प्रमाणामध्ये. काय सांगाल तुम्ही? पहिल्यांदा नगरपासून सुरुवात करूया. सुजय विखे, निलेश लंके. शरद पवारांनी अगदी निलेश लंके म्हणजे आपल्या पक्षात जेव्हा येत होते, अजित पवार गटाकडून त्यांच्याकडे येत होते तेव्हा खूप मोठा, प्रचंड मोठा कार्यक्रम इथे पुण्यामध्ये केलेला होता आणि निलेश लंकेंच्या येण्याचे एक प्रकारे उत्सव जसा म्हणता येईल तसं इथे साजरं झालेलं होतं. सुजय विखे आणि निलेश लंके यांची लढत चालू आहे. शिर्डीच्या लढतीबद्दल तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचं. नगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये जी लढत आहे तर त्यातले निलेश लंके हा एक असा राजकारणी आहे की तो तसा मूळचा शिवसेना माणूस, शिवसेनेचा तालुका प्रमुख होता. विजय आवटे यांच्यावर उभी नसल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली. त्यांना यायचं होतं भाजपमध्ये, परंतु त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप अशी युती झाली. त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. राष्ट्रवादीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार त्यावेळेला एकत्र असताना त्यांनी निलेश लंकेला लोकसभेचा उमेदवार या पद्धतीने ट्रीट करायला सुरुवात केली. त्या पद्धतीने त्याला तयारी करायला सांगितली. पारनेर मतदारसंघ असतानाही निलेश लंके त्यावेळीही राहुरीला जायचे, कोपरगावला जायचे, इकडे जामखेडला जायचे, पाथर्डीला जायचे. जिथे जिथे विखेंच्या विरोधातले लोक आहेत त्या लोकांशी जाऊन भेटायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्यावर सभा घ्यायचे. आपल्या नगरमध्ये एक गणेश सहकारी साखर कारखाना आहे. तिथं राधाकृष्ण विखे विरुद्ध ओले अशी लढत झाली होती. दोघही भाजपचे, त्यांच्यात लढत झाली होती. परंतु तिथं राधाकृष्ण विखेंना हार पत्करावी लागली. ओले, बाळासाहेब थोरात असं एकत्रित पॅनल निवडून आलं. त्या विजयी सभेला सुद्धा निलेश लंके गेले होते फक्त विखेंवर टीका करण्यासाठी. म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हापासून लोकसभा ही होती. अजित पवारांकडे ते गेले. अजित पवारांकडे गेल्यानंतर म्हणजे अजित पवार ज्याला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी पारनेर तालुक्यासाठी मजबूत निधी आणला अजित पवारांकडनं. त्याच्यातून वातावरण निर्मिती करून घेतली. मी किती निधी आणू शकतो असं ते दाखवण्यासाठी त्यांनी हे सगळे केलं होतं. त्याच्यावर त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णतः निवडणूक होती, लोकसभा होती. आता आपल्याला अजित पवारांकडे जाऊन उपयोग होणार नाही म्हणून पुन्हा ते शरद पवारांकडे गेले आणि उमेदवारी मिळवली. हे झालंय. पण निलेश लंकेचं मला अजूनही शंका अशी आहे, म्हणजे शंका म्हणजे फक्त एक सामान्य कार्यकर्ता एवढीच काय ती त्याच्या भोवतीची सहानुभूती असेल. बाकी शेवगाव, पाथर्डी, जामखेड मूळतः रोहित पवार जरी तिथं असले तरी हे जर सोडलं म्हणजे ह्या ठिकाणी निलेश लंकेला फार काही मताधिक्य मिळेल असं मला अजूनही वाटत नाही. पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही ठिकाणी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे मोनिका राजळे आणि चंद्रशेखर गुले हे दोघंही विखेंचे उघडपणे काम करतात, एकत्रितपणे फिरतायत. तुमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आजही नागवडे, पाचपुते हे एकमेकांचे विरोधक एकत्र फिरतायत सुजय विखेसाठी. बाकी सगळी त्यांची यंत्रणा तिथं त्यांच्यासाठीच आहे.
पारनेरमध्ये नगर शहर आणि पारनेर हे दोन मतदारसंघ असे होते की नगर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्य सुजय विखेला मिळेल आणि ते जर तोडायचं असेल तर पारनेर आपल्याला एक हाती चालवावं लागेल असे प्रयत्न त्यांचे होते. परंतु पारनेरमध्ये विखेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये यंत्रणा उभी करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. विजय आवटी यांनी शेवटच्या टप्प्यात विखेंना पाठिंबा दिल्यामुळे विजय आवटींचा सगळा जो काही समर्थकांचा घोळका आहे तो विखेंना आपोआप मिळालेला आहे. त्याच्यामुळे तिथं फार काही मताधिक्य म्हणजे जे त्यांना तुलनेत होतं मताधिक्य लंकेलाच मिळेल पारनेरमध्ये त्याबद्दल वाद नाही. परंतु त्यांची जी तुलना होती की आपण 1,00,000 मताधिक्य तिथं घेणार लीड, पण ते काही स्वप्न त्यांचं पूर्ण होणार नाही. त्या उलट नगरमध्ये आहे. नगरमध्ये संग्राम जगताप जे की अजित पवारांचे आहेत, मागच्या वेळेस विखे आणि संग्राम जगताप अशी दोघांची लढत झाली होती लोकसभेला. आज ते संग्राम जगताप विखेंबरोबर आहेत. संग्राम जगतापांचे नगरमध्ये त्यांना मानणारे 18 नगरसेवक आहेत. भाजपचे 14 नगरसेवक आहेत. प्रत्येक वार्डात ही सगळी यंत्रणा आहे आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा खर्च द्यायची विखेंची तयारी आहे. त्याच्यामुळे नगरमधली मताधिक्य यावेळेला विखेंचे किती वाढतंय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे आणि नगरमधील मताधिक्य बाहेर कुठं तुटू शकेल का याची शंका सगळ्यांनाच आहे. ते तुटणं अशक्य आहे असं सगळेजण आजही म्हणतात. पण फाईट होणार, सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याबद्दलची जी थोडीफार सहानुभूती आहे ती मतदानातून किती बाहेर येते, विखे आपली यंत्रणा किती पद्धतीने कशी भक्कम चालवतात त्याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. परंतु आज तरी चित्र असं आहे की थोड्या फार मतांनी होईना पण विखे निवडून येतील. राहिला शिर्डी मतदारसंघामध्ये हे जे दोन्ही भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांची ही दुसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात लढत होती. मागच्या वेळेस सदाशिव लोखंडे अगदी पहिल्यांदा ज्या वेळेला खासदार झाले होते ते अवघ्या 12 दिवसात ते खासदार झालेले आहेत. कारण ऐन वेळेस भोलपालचं तिथं उमेदवारी त्यांना देऊ शकत नाही असं लक्षात आल्यानंतर भाजपमध्ये असणारे सदाशिव लोखंडे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गाडीत घातले आणि मातोश्रीला नेऊन उभे केले आणि मातोश्रींनी त्यांना अगदी उमेदवारी अर्ज भरायचे शेवटच्या दिवशी उमेदवारी घोषित केली आणि पुढचे जे दिवस आहेत तेवढाच फक्त प्रचार झाला आणि सदाशिव लोखंडे खासदार झाले. त्या मोदी लाटेत पहिल्यांदा पण आणि दुसऱ्यांदा पण. यावेळेला सदाशिव लोखंडेंच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे. भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात पूर्वी लाट होती परंतु तो लोकातला खासदार जाऊन संपर्क करणारा खासदार असं त्यांच्याबद्दलची प्रतिमा होती. त्याच्यामुळं ती फाईट जवळपास तुल्यबळ होती. परंतु ऐनवेळी वंचितच्या बाजूनी उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी दाखल केली. रुपवते हे घराणं पूर्वीपासून काँग्रेसचे अत्यंत प्रामाणिक असणारं घराणं होतं. प्रेमानंद रुपवते त्यांचे वडील ते पूर्वीपासून अनेकदा त्यांना प्रत्येक वेळेस खाली बसवलं उमेदवाराच्या वेळेस तरीही त्यांनी तो अन्याय सहन करून शांत बसलेले. यावेळी मात्र उत्कर्ष रुपवते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि उत्कर्ष रुपवते यांचं अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी वजन आहे की जे काँग्रेसचा मतदार आहे तिथे त्यांचं वजन आहे. त्याच्यामुळे तो मतदार ते खातील. याशिवाय बौद्ध समाज म्हणून जो काही त्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे बौद्ध समाज म्हणून त्यांना जो मिळणारा मतदार आहे तो पूर्णतः वागचौरे यांना फटका देणार आहे. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये वागचौरे ही निवडणूक सहज काढतील असं वाटत असताना आता मात्र ती तुल्यबळ झालेली आहे. बिलकुल. तुमच्या 2 जागांनंतर आपण आधी मराठवाड्याकडे जाऊया आणि नंतर अमोलकडे जाणार आहे. मी तत्पूर्वी मला जरा आपल्या नगरच्या प्रतिनिधींना एक प्रश्न विचारायचा आहे. सुहास नाव सुहासजी. सुहासजी, नगर जिल्ह्याचा माझा देखील जवळचा संपर्क आहे आणि मला आठवतं की अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीमधल्या एका शेतकरी आणि गावढळ अशा पद्धतीचं वेशभूषा असलेल्या दादा पाटील शेळकेंना देखील तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलेला आहे एकेकाळी. बरोबर आहे. तशाच प्रकारची अत्यंत सामान्य परिस्थिती ही यंदाच्या लंकेची आहे. तो एका शाळा शिक्षकाचा मुलगा आहे. परिस्थिती असणं हे त्यांच्या हिताचं ठरेल का कसं? मी आता तुम्हाला ते सांगितलं की सामान्य कार्यकर्ता म्हणून जे काही त्याला सहानुभूती मिळेल तोच एक विषय आहे. आणि दादा पाटील शेळके आणि निलेश लंके यांच्यातला मूलभूत फरक हा होता की दादा पाटील शेळके ज्या काळात आलेले होते त्या काळात काँग्रेसशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं लोकांना. त्याच्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावर कुणीही उभं केलं तरी त्या काळात निवडून येत होते. आज ती परिस्थिती नाहीये. आणि निलेश लंके आज सामान्य कार्यकर्ता म्हणून जरी ते भूमिका वगैरे समोर घेत असले तर निलेश लंके आमदार झाल्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी म्हणजे राज्यातली सगळ्यात मोठी MIDC सुपा आहे. त्या MIDC मधले उद्योजक अनेक जण निघून गेलेत तिथून. अनेकांनी वर तक्रारी केलेल्या आहेत.
की ह्या लंके महाराजांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो म्हणून तिथं लागणाऱ्या बांधकामाला विटा आमच्याचकडनं घ्यायच्या, तिथं लागणारी वाळू आमच्याचकडनं घ्यायची, तिथं लागणारी खडे आमच्याचकडनं घ्यायची. एवढंच नाही, तिथं लागणारा कामगार सुद्धा आम्हीच देणार. आणि कामगार सगळं त्यांनी बाहेरून आणलेला आहे. बिहार, उत्तर प्रदेश अशा ठिकाणचा कामगार आहे. पारनेरच्या लोकांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या नाहीयेत. आणि त्या कामगारांच्या सहाय्या 800 रुपये रोजावर घ्यायचे आणि त्यांच्या हातात 400 रुपये द्यायचे. ही आजही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की ही सामान्य कार्यकर्ता ही भूमिका बाहेर कितपत खरी वाटेल आणि कितपत चालेल, ज्यांना सुपा उद्योग, सुपा एमआयडीसी मध्ये काय चाललंय हे माहिती, अशा लोकांना आज परिस्थिती अशी सुपा एमआयडीसी मध्ये नगरच्या काही कंपन्या शिफ्ट झालेल्या होत्या. तिथले नगरचे लोक आहेत ते आमच्याशी बोलतात. नगरचे काही उद्योजकांचे कारखाने तिथं आहेत, छोट्या छोट्या कंपन्या आहेत. ते सुद्धा ज्या वेळेला सुजय विखेला याला निलेश लंकेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी आम्ही संघटना म्हणून जी उद्योजकांची नगरमध्ये आहे, त्यात माझी चांगली उठबस आहे, माझे मित्र आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आमच्या दृष्टीने अत्यंत घातक निर्णय म्हणे हा, जर हा खासदार झाला तर. म्हणजे ही जो उद्योजकांची भूमिका असेल. आणि त्यातला एक किस्सा मागे असं सांगितलं जातो की उद्योजक लोक मध्यंतरी देवेंद्र फडणवीसला जाऊन भेटले होते, ते विरोधी पक्षनेते असताना. कारण ते मुख्यमंत्री असताना ह्या एमआयडीसीला बऱ्यापैकी बळ मिळालेलं होतं. त्यांना जाऊन भेटले होते आणि तिथे हे सगळं सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस स्वतः शरद पवारांकडे गेले होते आणि त्यांनी शरद पवारांना हे सांगितलं होतं सिल्वर ओकला जाऊन की अशी परिस्थिती नगरमध्ये आहे, राजकारण हे राजकारणच्या पद्धतीने हे करूया, परंतु नगरमधले उद्योग जाणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्या, तुम्ही त्यांना समजून सांगा. आणि शरद पवारांनी त्याला समजही दिली होती. शरद पवारांनी इथं पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जाहीर केलं होतं की निलेश लंकेला उमेदवारी देऊ नये म्हणून काही उद्योजक माझ्याकडे आले होते. पण त्यांनी त्याला टच असे दिला की ते विखेंनी माझ्याकडे पाठवले होते, असा त्याला टच दिला. परंतु ते तसं नव्हतं, असं त्यांनी त्याला टच दिला होता, परंतु ते तसं नव्हतं. उद्योजक खरंच गेले होते त्यांच्याकडे, तुम्ही कुणाला उमेदवारी द्या आम्ही पाठीशी राहू पण याला देऊ नका. आणि जेव्हा सामान्य जनतेशी प्रचाराच्या दौऱ्यात आपण भेटलेलो होतो त्यांच्या दरम्यान, तेव्हाही लोकांनी त्यांच्या गुंडगिरीबद्दल, त्यांच्या दडपशाहीबद्दल अगदी खुलेपणाने इथे सांगितलेलं होतं. हे तिथे दिसून आलेलं आहे. अर्थातच ही निवडणूक तशी चुरशीची करण्याचा प्रयत्न जरी शरदचंद्र पवार गटाकडनं करण्यात आला असला तरी अजितदादांनी सुद्धा ताकद आपली झोपलेली आहे. आता शेवटच्या टप्प्यातल्या ज्या अजितदादांच्या सभा झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक होऊ दे बघून घेतो अशा प्रकारे दादांनी त्यांच्या आपल्या शैलीत पण तिथे सभेमध्ये प्रचार सुरू केलेला आहे. आता आपण बघितलं आज सांगता होती प्रचाराची. सुधीरजी, मराठवाड्याकडे जर यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर आत्ताच आणि औरंगाबाद इथे आपण अनेक वर्ष एकत्र सुद्धा होतो काम केलेलं आहे. इथल्या निवडणुकीबद्दल म्हणजे गेल्या वेळची जी निवडणूक होती त्या भागातली ती थोडी एकदम वेगळी अशी होती म्हणायला लागेल. कारण जी समीकरणं होती एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये युतीकडनं एक बंडखोर उमेदवार जे उभे केले होते असं म्हणायला हवं त्यांना आपण, हर्षवर्धन जाधव. त्यामुळे त्यांनी खाल्लेली मतं आणि एमआयएमची सीट तेव्हा 4,000-4,500 मतांनी सुटलेली होती. या वेळची परिस्थिती नेमकी काय? कारण चंद्रकांत खैरे जे अनेक वर्ष शिवसेनेचे खासदार राहिले 4 वेळा, ते पुन्हा मैदानामध्ये आहेत. संदीपान भुमरे हे तसे खासदारकीला पहिल्यांदा उभे आहेत आणि इम्तियाज जलील पुन्हा मैदानामध्ये. कसं समीकरण बदललेलं दिसतंय तुम्हाला आणि काय नेमकी परिस्थिती असेल? आता औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं शासकीय स्तरावरती जरी झालेलं असलं तरी निवडणूक आयोगाच्या लेखी मतदारसंघ म्हणून ते औरंगाबाद म्हणूनच गणलं जातं. तेव्हा आपल्या या चर्चेमध्ये आपण औरंगाबाद असाच उल्लेख करूया. तो सुरुवातीलाच हे डिस्क्लेमर सांगायचं किंवा हे मुद्दाम सांगायचं कारण असं की या नावावरून आणि शहराच्या नामांतरावरून देखील औरंगाबादच्या राजकारणामध्ये अनेक तरंग प्रतितरंग उमटलेले आहेत. कसं आहे की या औरंगाबाद शहराचं एक ऐतिहासिक महत्व आहे, सांस्कृतिक महत्व आहे आणि देशातला एक संवेदनशील मतदारसंघ म्हणून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातल्या देखील अनेक राज्यातल्या लोकांचं लक्ष या संघाकडे लागलेलं आहे, या मतदारसंघाकडे. हा मतदारसंघ 1977 पर्यंत, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1977 पर्यंत ऑलमोस्ट सातत्याने काँग्रेसकडे राहत. तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण 77 नंतर परिस्थिती बदलली
आणि आज तिथे जी तुम्ही तिरंगी लढत मला म्हणालात ते चित्र अगदी खरं आहे. तिरंगी लढत तिथे याच्यामुळे आहे की विद्यमान खासदार जे आहेत इम्तियाज जलील हे दीर्घकाळ पत्रकारितेमध्ये होते. आपल्याला जे माहिती आहे, माझे 12 वर्ष दररोज आम्ही एकत्र पत्रकारिता केलेली आहे. ते एकूण 24 वर्ष त्यांनी पत्रकारितेमध्ये काढलेली आहे. सुरुवातीला प्रिंट मीडियामध्ये काढली, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काढली. अत्यंत उमद देखणं असं ते व्यक्तिमत्व आहे. ते एखाद्या सिनेनटासारखं त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं आणि ते उत्तम वक्ते आहेत. ते विद्यार्थी जीवनामध्ये त्यांच्या विद्यार्थी जीवनापासूनच ते चळवळीमध्ये आहेत आणि विविध प्रकारच्या युवक चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे एक ज्याला मेस्मरायझिंग पर्सनॅलिटी म्हणूया आपण, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांची तरुणांमध्ये लोकप्रियता खूप आहे. ते हिंदी पण उत्तम बोलतात, मराठी पण उत्तम बोलतात, उर्दू पण उत्तम बोलतात आणि इंग्रजी तर त्यांचं त्या इंग्रजी पत्रकारितेमध्ये ते होतेच. तेव्हा पत्रकारिता, त्याच्यानंतर आमदार, नंतर खासदार. खासदारकीमध्ये ते केवळ 4-4.5 हजाराच्या फरकाने निवडून आले. ते आता तू सांगितलंच. ते पुन्हा या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि बरीच चर्चा अशी आहे त्याच्यामध्ये की या तिरंगी लढतीमध्ये म्हणजे 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत. ते उद्धव सेनेचे श्री चंद्रकांत खैरे जे 4 वेळा खासदार राहिले. दुसरे आता शिवसेना शिंदे गटाकडून जे उभे राहिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री सहकार संदीपान भुमरे. ते पालकमंत्री पण होते औरंगाबाद जिल्ह्याचे आणि रोजगार हमी योजनेचेही मंत्री होते. अशा तिरंगी लढतीमध्ये इम्तियाज जलील यांचं पारडं भारी पडतंय का काय, अशा प्रकारचं चित्र आपल्याला तिथे फिरत असताना जाणवतं. त्याचं कारण असं आहे की संदीपान भुमरे हे जरी मुख्यमंत्र्यांच्या गटाचे म्हणजे शिंदे सेनेचे ते असले आणि त्यांचे 5 आमदार आहेत त्या विधानसभाचे, 5 लोक तिथे शिंदेचे आहेत आणि 3 आमदार जे आहेत ते आपल्या भाजपचे आहेत. तेव्हा भाजपने देखील या सीटवरती चांगला दावा केला होता. त्यांच्याकडून तयारी सुरू झालेली होती. परंतु आमचे 5 आमदार आहेत म्हणजे 5 विधानसभा मतदारसंघ आमचे आहेत. तेव्हा आमचा इथे वर्चस्व असलेला हा भाग आहे म्हणून ते मग शिंदे गटाला ती सीट सुटली आणि अल्टिमेटली ती श्रीयुत संदीपान भुमरे यांना मिळाली. संदीपान भुमरे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते ग्रामीण आहे. ते फार शिकलेले वगैरे नाहीत. ते कामगार म्हणूनच त्यांच्या जीवनाची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने ते आमदार आणि मग मंत्री अशा पद्धतीने ते पुढे आलेले आहेत. परंतु त्यांची एक अडचण अशी आहे की औरंगाबाद शहरातला फार मोठा मतदार हा शहरामध्ये आहे. औरंगाबाद सिटी आणि आसपासचे सर्व त्याला जोडलेले छोटे छोटे भाग. तर या शहरी मतदारसंघामध्ये भलेही तो शिवसेनेचा असतो का कुणाचाही असतो, त्यांना हे भुमरेंचं व्यक्तिमत्व कितपत रुचेल याच्याबद्दलची शंका व्यक्त केली जाते. कारण ज्या तडफदार पद्धतीने इम्तियाज जलील त्यांची बाजू मांडतात किंवा आपलं म्हणणं मांडतात, तितक्या प्रभावी पद्धतीने मीडियामध्ये पण नव्हे किंवा व्यासपीठावरून पण नव्हे भुमरेंना आपली बाजू तेवढी स्ट्रॉंगली मांडता आलेली नाही. एक तो उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली. पहिलं नाव जे झालं म्हणजे पहिली सीट डिक्लेअर झाली की एमआयएमने करून टाकली. बरोबर बरोबर. म्हणजे कोणाला उमेदवारी मिळेल, सीट कोणाकडे जाईल, भाजपाने ती आपल्याकडे राखण्याचा बराच प्रयत्न केला लोकांचा. अगदी बरोबर आहे. आणि एमआयएमचे हे जे इम्तियाज जलील आहेत हे बोलताना कोणाही माणसाला प्रभावित करतील असंच आहे. ते म्हणतात मी निवडून आलो ते या शहराचा खासदार म्हणून निवडून आलो, मी काही मुस्लिम समाजाचा नेता वगैरे म्हणून मी निवडून आलेलो नाही. त्यामुळे ते सर्वसमावेशक आपण कसे आहोत हे ठसविण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आता देखील प्रतिभा त्यांच्या प्रचारामधलं एक स्लोगन मी तुला सांगतो की ते स्लोगन मोठं रोचक आहे. जसं मागच्या देखील निवडणुकीमध्ये खान की बाण अशा प्रकारची एक स्लोगन, अशा प्रकारचा एक तेव्हा खूप गाजला होता. तद्वतच यावेळेस देखील त्यांचं जे स्लोगन आहे ते असं म्हणतात आपल्या स्लोगन मध्ये एमआयएम वाले, खास करून इम्तियाज जलील, ते नेता नाही बेटा चुनो. म्हणजे ते स्वतःला औरंगाबादचा मतदारांचा किंवा या शहराचा बेटा मानतात. तेव्हा तुम्हाला बेटाची निवड करा, नेत्याची नव्हे. नेत्याची निवड केली तर ते कसे नंतर पक्ष सोडतात किंवा बऱ्याच नंतर उलटा पालट्या उड्या मारतात. म्हणून त्याचं हे नेता नाही बेटा चुनो हे अशा प्रकारचं एक इमोशनल अपील त्यांनी केलेलं आहे. आणि शहराचे महत्वाचे प्रश्न काय आहेत याची देखील त्यांना खूप चांगली जाणीव आहे. कारण ते शहरामध्ये शिकलेले आहेत. ते मौलाना आझाद कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. तिथल्या विद्यार्थी संसदेचे ते अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत.
शहरामधला मुख्य प्रश्न आहे पाणी समस्या. पाण्याचा प्रश्न आहे. तिथे 8, 10, 12 दिवसानंतर एकदा पाणी येत असतं आणि गेली 30-35 वर्ष तिथे महानगरपालिका जी आहे, महानगरपालिका झाल्यापासून ती शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हा आणि समांतर पाण्याचा पाईपलाईनचा जो मुद्दा आहे हो तो कुठे देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यासाठी निधी दिला होता, मंजूर केला होता. उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा पुन्हा आलं तेव्हा तो काही काळ हॉल्ट झाला आणि आता तो प्रकल्प तसा मार्गी लागलेला म्हणजे मध्यावर आहे. परंतु पाण्याची काही परिस्थिती सुधारलेली नाही आणि शहरामधील उद्योग पण आता नव्याने येणं बंद झालेलं आहे. 1990 नंतर मला नाही वाटत नवीन एक महत्वाचा प्रकल्प म्हणावा असा तिथे काही आलेला आहे. म्हणून इम्तियाज जलील यांचा प्रयत्न शहरातील उद्योगधंद्यांची समस्या सोडविणे, पाण्याचा प्रश्न सोडविणे आणि ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत त्या हजारो शाळा त्यांनी अशा आयडेंटिफाय केलेल्या आहेत की त्या शाळांची स्थिती, इमारतींची स्थिती अत्यंत दयनीय आहे. म्हणून त्या इमारतींवर ते कौलारू छपरं घालणे किंवा त्याची डागडुजी करणे असं त्यांची प्रायोरिटी आहे. तर या प्रायोरिटीला लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की हा सर्वात वयाने तरुण असलेला म्हणजे या तिघांमध्ये हा माणूस हा पुष्कळ प्रॉमिसिंग वगैरे असा आहे. पण त्यांची दुसरी एक बाजू अशी आहे की त्यांचे जे राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष आहेत ओवैसी, असदुद्दीन ओवैसी यांची जी भाषणं असतात आणि जी प्रचारामध्ये देखील भाषणं असतात ती विलक्षण प्रक्षोभक असतात. उदाहरणार्थ औरंगाबादच्या सभेमध्ये त्यांनी बाबरी मस्जिद जिंदाबाद म्हणून अशा नारा देऊन त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. इम्तियाज अशी आक्रमक भाषणं करत नाही. पब्लिक प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तो प्रचाराचा येतो तेव्हा तो अशी आक्रमक भाषा जाणीवपूर्वक वापरत नाही, कारण मला या शहराला सुधारायचं आहे, मी या शहराचा बेटा आहे असं ते प्रोजेक्ट करत असतात. आता तिसरे 4 वेळेला खासदार राहिलेले पियुष चंद्रकांत खैरे यांचं एक चांगलं नेटवर्क तिथे आहे. भले ते मागच्या वेळेस पराभूत झाले, इम्तियाजकडूनच पराभूत झाले ते, तरी देखील ते सातत्याने संपर्कात राहिलेले आहेत लोकांच्या. उद्धव ठाकरेंच्या समावेश ते प्रामाणिक राहिलेले आहेत, त्यांना धरून राहिलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचं जे नेटवर्क शहरामध्ये आहे किंवा ग्रामीण भागामध्ये आहे ते त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. आणि मी म्हणालो तसे जे 5 आमदार हे सेनेचे आहेत, शिंदे गटाचे, त्यांचा देखील त्यांना ग्रामीण भागामध्ये फायदा होणार आहे. आणि उद्धव सेनेचा जो आमदार आहे तो एकच आहे तिथे, असे ते एकूण चित्र आहे. तर असं हे औरंगाबाद शहर किंवा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं चित्र आहे. खूप चुरशीचं चित्र आहे आणि बड्या बड्या राजकीय आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुलाखत घेतली, त्या भागात जाऊन आलो, तिथल्या लोकांशी बोललो. तुमच्याकडे पुन्हा येण्यापूर्वी अमोल माझा सहकारी बराच वेळ वाट बघतोय. अमोल, तुझ्या भागातली सांगता सभा झालेली असेल, फार रंजक रोचक अशी निवडणूक तुमच्या म्हणजे शिरूरमध्ये जास्त, म्हणजे शिरूर आणि मावळ दोन्हीचं चित्र मी अमोलकडनं घेणार आहे. पहिल्यांदा शिरूरला जाऊया. आम्ही सुरुवातीला मावळला जातो. मावळची चुरस तशी फार मोठी चुरस आहे, कारण याच्यामध्ये थेट उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच लढत होणार आहे. कारण दोघंही पूर्ण ताकदीने मतदारसंघात उतरले आहेत. 4 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी जी सांगवीमध्ये सभा घेतली, आजच्या इतिहासात फक्त दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच सभेला जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुपटीने त्या सभेला, उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होती. त्याच्यामुळं मतदारसंघात आणि पिंपरी चिंचवडमध्ये खास करून तो वरच्या पिंपरी मावळ मतदारसंघ हा 2 टप्प्यात विभागलेले, एक घाटाखालचा आणि एक घाटाच्या वरचा. घाटाच्या वरच्या मध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघ येतात आणि घाटाच्या काही कर्जत, उरण आणि पनवेल हे 3 मतदारसंघ आहेत. या 6 मतदारसंघाचा जर विचार केला तर आजच्या घडीला महायुतीकडचे 6च्या 6 आमदार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या गटाचं असं म्हणणं आहे की जे श्रीरंग बारणे निवडून आले ते दोन्ही वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले, त्यामुळे इथे सगळ्यात जास्त ताकद शिवसेनेची आहे. या एका आणि आता जे खासदार सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मावळ मतदारसंघातल्या लोकांच्या विकास कामावर जे असणारी पकड नाहीये, त्याचाच जो फायदा होणार असेल तर तो संजोग वगैरे. तसं बघायला गेलं तर संजोग वगैरेंना फारसा असा मोठं कुठलं पद ते फक्त माजी महापौर आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत, त्याच्या पलीकडे कोणतेच त्यांच्याकडे राजकीय नाही. फक्त त्यांना वडिलोपार्जित राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील भिको वगैरे पवार कुटुंबाचे खूप जवळचे आहेत तसे. हा, भिको वगैरे शरद पवारांच्या जवळचे आहेत. अजितदादाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची पिंपरी चिंचवडला ओळख होती. ज्यावेळी
परवाच आमदार अण्णा बनसोडे परवाच अण्णा बनसोडेंच्या मुलीचं लग्न झालं, आमदार अण्णा बनसोडे पिंपरीचे मतदार. त्या लग्नामध्ये अजित पवार आल्यानंतर त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि तो व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियात व्हायरल झाला. तर त्याचं स्पष्टीकरण अजितदादांना परवाच्या कामशेतच्या सभेत द्यावं लागेल की एक अपोजिट गटाचा उमेदवार माझ्या पाया पडतो आणि तो व्हायरल करतो, तो म्हणजे तो माझा उमेदवार आहे असं नाही, असं स्पष्टीकरण त्यांना करावं लागलं. चुकीचा संदेश मार्केटमध्ये पसरवू नका, अशा भाषेत अजित पवारांनी मेसेज दिला. तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ह्या मावळ मतदारसंघात जरी महायुतीचे उमेदवार म्हणून श्रंग बारणे असतील, मात्र राष्ट्रवादी आणि भाजप कितपत काम करेल हा शंका आहे. कारण परवाच्याच सभेमध्ये अजित पवार स्वतः म्हटले की नेते सगळे आहेत आमच्यासोबत, मात्र कार्यकर्ते आजही आमच्या सोबत नाहीत, वेगवेगळे मेसेज व्हायरल करतात, त्यामुळं तुम्हाला मी सोडणार नाही. त्यांची आजही मावळ मतदारसंघातही तीच भाषा होती. आणि मागच्या निवडणुकीमध्ये पार्थ पवारला अजित पवारांचा मुलगा जो आहे पार्थ पवार, त्यांना पाडल्याचा वचपा काढायचा हा संदेश कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये फिरतोय. तर त्याचा इम्पॅक्ट फार मोठा होणार आहे बारण्यांना. आणि संजोग वगैरेंचं तसं बघायला गेलं तर राजकीय हे आणि या मतदारसंघात त्यांच्यावर असा कुठलाही प्रकारचा डाग नाहीये. त्याच्यामुळे सोबर चेहरा म्हणून त्यांच्याकडे शहरात बघितलं जात. मावळ मतदारसंघाची सध्याची ही फॅक्ट आहे. आता येणाऱ्या उद्याच्या दिवसात मोठ्या काय घडामोडी होत्या ते बघायला लागत आपल्याला. बरोबर बरोबर. आता जालन्याला सुधीरजींकडे जाण्याच्या आधी मी सुहासजींकडे पहिल्यांदा जाते की बीड मध्ये तुम्ही मला सांगा, कारण बीड पण पंकजा मुंडे आणि जी लढत होतीये, तर कशा प्रकारची लढत आहे? कारण पंकजा मुंडेंसाठी सगळे केंद्रीय नेते, तिथे पंतप्रधानांची सभा झाली, नितीन गडकरींची नुकतीच सभा झालेली आहे. काय सांगाल सुहासजी? बीडच्या बाबतीत कसं, मी बीडमध्ये काही वर्ष पत्रकारिता केलेली आहे. मी मूळ बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे, त्याच्यामुळे बीड बद्दल मला जी काही माहिती ती मी तुम्हाला सांगतो. बीड मधली लढत ही कायम स्वरूपी मराठा वर्सेस ऑदर अशीच झालेली आहे. आज तुम्ही जर आरक्षणामुळे मराठा समाज विरोधात गेलाय वगैरे असं म्हणत असाल, तर गोपीनाथ मुंडे ज्या वेळेला निवडणूक लढले होते त्यावेळेला मराठा एका बाजूला आणि इथं ऑदर एका बाजूला असं झालेलं आहे तिथं त्यावेळेला. त्याच्यामुळे आजच्या निवडणुकीत आणि मागच्या निवडणुकीत फारसा काही फरक नाही. एवढं यावेळेला फायदेशीर पंकजाच्या दृष्टीने असं आहे की यावेळेला सुरेश धस त्यांच्याबरोबर आहेत, माझगावचे आमदारही त्यांच्याबरोबर आहेत आणि जयदत्त क्षीरसागर पण बरोबर आहेत. कारण जयदत्त क्षीरसागर हे मुंडेंच्या कायम पूर्वी विरोधात असायचे. आता बीड मध्ये जयदत्तचा अजूनही होल्ड आहे, नाही असं नाही. त्याच्यामुळे ही सगळी कंपनी बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा एक किंवा आणि धनंजय मुंडे आणि धनंजय बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बीड मध्ये वंजारा समाज, तुमचा मारवाडी समाज, ब्राह्मण समाज, माळी समाज हा जो आहे ना, हा प्रत्येक वेळेला निर्णायक असतो आणि मराठा समाज हा एक गठ्ठा कधीच चालत नाही. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. एक गठ्ठा कधीच एका बाजूला जात नाही. सुरेश धस, माजलगावचे आमदार तुमचे सोळंके, लक्ष्मण पवार यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे, मराठा समाजाचा मतदार आहे, तो यावेळेला भाजप बरोबरच राहील. त्याच्यावर पंकजा मुंडेचं सीट यावेळेला प्रतिष्ठेचं करण्यामागचं कारण आहे की गेले काही वर्ष पंकजा एकदम आडगळीत टाकल्यासारखी झाली आणि आडगळीत असल्यामुळे आता म्हणजे एक तर लोकसभेला त्या बळच तयार झाल्यात असं मी ऐकून आहे. माझ्यापेक्षा जास्त ते मराठवाड्याचं विश्लेषण करण्यात फार चांगलं सांगतील ते. परंतु मला असं वाटत होतं की बाबा पंकजा तयार होणार का नाही, कारण त्यांच्या दृष्टीने विधानसभा आणि मंत्रिपद हाच एक विषय होता. त्याच्यामुळे यावेळेला त्यांना तयार केलंय, तर मग आता तयार झाल्यात तर त्या कायमस्वरूपी दिल्लीतच राहिल्या पाहिजेत. याच्यासाठी ही प्रतिष्ठा पडायला लागलेली भाजपची, बाकी काही नाहीये. पण पंकजा निवडून येतील असं मला वाटतं, कारण मी आष्टीमध्ये मध्यंतरी काही दिवस फिरून आलो. सुरुवातीचे काही दिवस ते जोश होता, जरांगे मराठा हे ते, पण आता हळूहळू तोही बऱ्यापैकी कमी होतोय. आणि जरांगेचा फायदा आता तो वादाचा विषय, परंतु जरांगेचा फायदा हा भाजपला जास्त होईल असं माझं मत आहे. कारण गावागावात असे विभागले गेले त्या प्रकरणामुळे. म्हणजे विनाकारण असं हे झालेलं आहे की दोन गट, दोन जाती, दोन समाज
असं विनाकारण झालं नाही. एक समाज पूर्णतः भाजपला आपोआप मिळून गेलेला आहे. कारण ओबीसी मध्ये भाजपचे विरोध खूप लोक होते, परंतु या आंदोलनानंतर सगळे एक गठ्ठा झालेले. त्याच्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल असं मला वाटतं. सुहासजींना एक प्रश्न आहे माझा. सुहासजी विचारतो एक प्रश्न आपल्याला. येस सर. हा, की 2009 पासून मुंडे घराण्याचं वर्चस्व बीडच्या राजकारणावरती आहे हे आपण पाहतो. बरोबर आहे. 2009 पासून, बरोबर. परंतु जरांगेंची भाषा पण अलीकडच्या काळात बदललेली आहे, हेही तुम्ही लक्षात घेतलं असेल की गेल्या 2 दिवसामध्ये ते जी काही वक्तव्य देत आहेत त्यामध्ये ओबीसीची आमची दुश्मनी नाही, ते आणि आम्ही खेडे स्तरावरचे, गाव स्तरावरचे गुण्या गोविंदांनी राहतो, एकमेकांचा चहा पितो वगैरे त्यांच्या त्या विशिष्ट शैलीमध्ये ते बोलत असतात. म्हणजे त्यांना हा जो तणाव आहे ओबीसी आणि मराठ्यांमधला हा देखील अडचणीचा होऊ शकतो हे लक्षात आलं असावं. बरोबर आहे, अगदी राईट आहे. त्यामुळे त्यांची भाषा मावळ झालेली आहे. आणि मुंडेंच्या बाबतीत एक दुसरं एक चांगलं आहे की जे पडीक नेते होते, म्हणजे पडलेले, बाजूला कोपऱ्यात नेऊन घातले. सोळंके हे बाजूला कोपऱ्यात गेलेलं नेतृत्व होतं, गोपीनाथ मुंडेंनी पुढे आणलं. सुरेश धस यांना कुणीही थारा देत नव्हतं, गोपीनाथ मुंडेंनी पुढे आणलं. त्याच्यानंतर पराभूत झाल्यानंतर आडगळी जाऊन पडलेले भीमराव धोंडे सुद्धा मुंडेंनी पुढे आणले. म्हणजे ही जी पुढे आलेली मंडळी ना, ही तुमचे अमरसिंह पंडित ते कधीच तिथं आमदार होत नव्हते, परंतु अमरसिंह पंडित हे केवळ मुंडे यांच्या तिथं प्रत्येक याच्यात काय होतं, उमेदवार मराठा लागतो, परंतु त्याला विनिंग वोट जे आहेत ते वंजाराचे असतात. त्याच्यामुळे मुंडेच्या बाजूला तिकडं ते विनिंग होऊन जातं. आष्टीमध्ये तेच प्रॉब्लेम आहे, गेवराईमध्ये तोच आहे, माझगावमध्ये थोड्याफार प्रमाणात तो आहे, शिरूरमध्ये पण तोच आहे. हे असे काही तालुके, काही मतदारसंघ जे आहेत ते तर आहेतच तिथं. त्याला काय, त्याच्यामुळे मुंडेंचं तिथं वचन आहे. मुंडेंना मानणारा वर्ग आहेच आहे आणि मुंडेंना मानणारा हा फक्त वंजारीच आहे अशातलाही प्रकार नाही. मराठा समाजामध्ये पण मुंडेंना मानणारा वर्ग आहे. आणि मी पण त्या मतदारसंघात बऱ्यापैकी फिरले, तेव्हा एक गोष्ट आणखी एक महत्वाची, तुम्ही जो एक शिवाजी मुद्दा मांडला होता त्याच्यामध्येच एक ऍडिशन करू इच्छिते की भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं नेतृत्व आणि राष्ट्रवादी मधलं राज्यातलं त्या मतदारसंघातलं नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडे, या दोघांच्याही दृष्टीने पंकजा मुंडे या राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात राहिल्या तर जास्त सोपं ठरणार नाही, कारण विधानसभा येऊन आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या सीटच्या मागे एक ताकद सगळ्यांनीच एका अर्थाने लावलेली आहे. गेल्या वेळी जसं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तसा कदाचित यावेळी करावा लागणार नाही असं दिसतंय. आणि मोदींनी सभा घेतली. नुसते नेतेच नाही, बीड जिल्ह्यातले जे कोणी भाजपचे आमदार आहेत ना त्यांना सुद्धा पंकजा मुंडे दिल्लीला गेलेलेच पाहिजेत. कारण तिथले भाजप लक्ष्मण पवार असू द्या, इकडे सुरेश धस असू द्या, सगळ्यांना ते दिल्लीत गेलेले फार छान आणि त्यासाठी सगळेजण ताकदीने काम करतायत. नुसतं तण आणि मन नाही, काही ठिकाणी धन पण काढलंय या लोकांनी. मग बजरंग सोनवणेंचे बलस्थान काय आहे ते, त्यांना कुठला रसद मिळते? समाज आणि पवारांचे उमेदवार एवढंच बलस्थान आहे त्यांचं, बाकी काही नाही. पण तसं पाहायला गेलं तर पवारांचं खूप प्राबल्य त्या भागात नाहीये. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जेवढी ताकद आहे तशी ताकद त्यांची त्या भागामध्ये नाहीये फारशी. आणि तुम्ही एक पाहिलं का, म्हणजे बीड मध्ये त्या मेटेंच्या मिसेस, त्यांचं काय नाव, त्या उमेदवारी मागायला गेले होते. ते राष्ट्रवादी म्हणजे पवार गटामध्ये सगळ्यात मोठा प्रभाव तो होता की त्यांना द्यावा म्हणून. परंतु पवारांना हे माहित होतं जर यांना उमेदवारी दिली की सरळ सरळ होईल मराठा वर्सेस ऑदर. कारण मेटेंचा स्वभाव तसा होता, मेटेंची बायकोला जी उमेदवारी दिली केवळ त्याच्यासाठीच दिली, आरक्षण वगैरे पाहून. असं डोळ्यासमोर येईल आणि मग ते बीड मध्ये आणखी गोंधळ वाढेल. एक बाकीचे सगळे एकत्र झाले की आपले आणखी हे होईल, प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळे त्यांनी बजरंग सोडून हा उमेदवार शोधला, म्हणजे मान्य केला. मागच्या वेळेस तेच उभे होते, आताही तेच आहे. बरोबर बरोबर. तुमच्याकडे आता जालना, कारण रावसाहेब दानवे आणि त्याच्याही पेक्षा जास्त अंतरवाली सराटी हे जे जरांगेंचं गाव आहे, जे मराठा आरक्षणाचा यावेळेचं जे सगळं आंदोलन झालं त्याचं केंद्रबिंदू, उगमस्थान ते त्या मतदारसंघामध्ये आहे. जालना हा एक फार महत्वाचा मतदारसंघ आहे आणि तो औरंगाबाद आणि जालना हे ट्विन सिटी सारखंच आता परिस्थिती झालेली आहे. खूप एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, शहरं दोन्ही बाजूनी वाढत असल्यामुळे. तर जालन्याचा पूर्व इतिहास असा आहे की तिथे 5 वेळा रावसाहेब दानवे निवडून आलेले खासदार म्हणून. आणि दानवेंचा जर राजकीय प्रवास आपण बघितला
खासदार दानवेंचा, तर ते अगदी ग्रामपंचायत स्तरावरच्या ते भोकरदन तालुक्यामध्ये आहे. तर त्या भोकरदन तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून त्यांची सगळी वाटचाल चालू आहे. आणि त्यांचा मुलगा पण आता आमदार आहे, विद्यमान आमदार आहे संतोष दानवे. आणि जालन्यामध्ये दानवे घराण्यांचं बरेच लोक, चंद्रकांत दानवे आणि भास्कर दानवे अशी बरीच दानवे मंडळी राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना, खास करून पश्चिम महाराष्ट्रात किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ते दानवे म्हणले की जरा गोंधळ होऊ शकतो, म्हणून मी हा खुलासा केला. तर हे 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. आता ही 6वी त्यांची टर्म आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार जे उभे केलेले आहेत ते आहेत डॉक्टर काळे. डॉक्टर काळे हे विलासराव गटाचे म्हणून पूर्वी ओळखले जात. ते आमदार होते, मंत्री पण राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि पण गेले 10 वर्ष ते सत्तेबाहेर आहेत. ते सत्तेमध्ये, थेट सत्तेमध्ये नाही आहेत. एक सुसभ्य असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि संपूर्ण त्यांचं घराणा जरी मराठा समाजाचा आहे तरी ते मूलतः व्यापारी समाजाचे आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये बियाणांचा व्यापार, ट्रॅक्टर आणि अन्य अनेक वस्तूंचा व्यापार, असे ते फार मोठे व्यापारी आहेत. बरोबर. त्यामुळे व्यापारी समाजामध्ये देखील डॉक्टर काळे यांची उर्वस आहे आणि बऱ्यापैकी त्यांना मानणारे लोक आहेत. आणि त्यांचा तालुका आहे फुलंब्री. जालना मतदारसंघाची खासियत अशी आहे, तिकडे काही तालुके औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तिकडे जोडलेले आहेत. फुलंब्री, सिल्लोड हे तालुके तिकडे येतात आणि जालन्यातले तर आहेतच आहे. तेव्हा काळेंना यावेळेस जे उभे राहिलेले आहेत ते त्या पाठीमागे एक तर त्यांची उमेदवारी फार लेट, जवळपास 30-40 दिवसानंतर ती घोषित झाली. अगदी बरोबर. दानवेंच्या नंतर 40 दिवसानंतर ती घोषित झाली. तोपर्यंत दानवेंनी प्रचारामध्ये आणि आपलं नेटवर्क बळकट करण्यामध्ये पुष्कळ आघाडी घेतलेली होती. त्यामुळे दानवेंचं पारडं सध्या तरी जड आहे असं आपल्याला दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये दानवेंनी आणि खास करून केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री असल्यामुळे त्यांनी जालन्याकरता वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे. ड्रायपोर्ट नावाचा भाग सुरू केलेला आहे, जे थेट सगळा माल आपल्याला बंदरामध्ये पोहोचवता येईल अशा प्रकारची रेल्वे. अशा बऱ्याच गोष्टी दानवेंनी केलेल्या असल्यामुळे लोकांचा कल आणि खास करून जालन्यातील व्यापारी समाजाचा कल, जालना हे व्यापाराचं महत्वाचं केंद्र आहे, खास करून कृषी उत्पन्न मालाचं ते फार मोठं केंद्र आहे. त्या सर्व लोकांमध्ये दानवे लोकप्रिय आहेत. आणि लोकांना कसं सांभाळून घ्यायचं, कसं छानपणे त्यांना हँडल करायचं, त्याची ह्युमन हँडलिंगची जी कपॅसिटी त्यांची आहे दानवेंची, ती मोठी विलक्षण आहे. त्यामुळे ते त्यांच्याशी नाराज आहे कोणी त्यांच्याशी असं तुम्हाला सापडणार नाही. आणि संतोष दानवे हे त्यांचे भोकरदनचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे पैठण हे देखील तिकडे जालन्यात जोडलेलं आहे. तिथून घुमरे आमदार आहेत, तेही त्यांच्या पक्षाचीच आहेत. सिल्लोड मधून अब्दुल सत्तार आहेत. आणि अब्दुल सत्तारांचे मुस्लिम बहुल असलेला हा सत्तारांचा मतदारसंघ आहे. त्यांची पण मतं दानवेंना नक्की मिळणार, कारण अब्दुल सत्तार त्यांचे नेते आहेत. बदनापूर मधून नारायण कुजे म्हणून आमदार आहेत, त्यांचे देखील ते दानवेंचेच कार्यकर्ते आहेत. आणि फुलंब्री मधून हरिभाऊ बागडे, भाजपचे अत्यंत सिनियर नेते. अशी सगळी रचना असल्यामुळे दानवेंचं पारडं सध्या तरी आपल्याला जड आहे असं दिसतंय. मग डॉक्टर कल्याण काळेंच्याकडे रसद कोणाची आहे किंवा त्यांना सपोर्ट कोणाचा आहे, तर तिथे फक्त जालना शहराचा जो आमदार आहे कैलास गोरंट्याल, त्यांचं आणि डॉक्टर काळेंचं चांगलं आहे. आणि कैलास गोरंट्याल हे बेसिकली एक कारखानदार आहे, उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत. तर त्यांच्याशी त्यांचं खूप चांगलं आहे. नंतर त्यांना मदत राजेश टोपे नावातले जे माजी मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे, त्यांची देखील त्यांना मदत आहे असं हे. आणि चंद्रकांत दानवे हे दुसरे दानवे अजूनही, पण ते आता काळेंच्या सोबत आहेत. असं सगळं आहे. जालन्यामधली अजून एक गंमत तुला सांगतो. तू आता याचा उल्लेख केला जरांगेंच्या त्या आंदोलनाचा आणि त्या गावचा अंतरवाली सराटीचा. तर त्या अंतरवाली सराटीच्या आंदोलनामध्ये ज्यांनी खूप महत्वाचा रोल जरांगेचे निकटवर्तीय असे म्हणून ज्यांनी स्वतःची प्रतिमा समोर आणली, ते एक मंगेश साबळे नावाचे तरुण तिथे उभे आहेत. तुमच्या दौऱ्यात तुम्ही त्यांना भेटलात का नाही माहिती नाही. असा कॉलेजचा युवक वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत छान बोलतात ते. आणि त्यांनी अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत यापूर्वी नोटा उधळून त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे. नंतर स्वतःची गाडी फोडून गाडीला आग लावून त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे. म्हणजे असा वेगळाच प्रकारचं व्यक्तिमत्व असलेला हा तरुण तिथे अपक्ष म्हणून उभा आहे.
आणि तो सुरुवातीला सांगायचा की तुम्ही मराठा समाजाचा आहे, मराठा आंदोलनामधला आहे, किंवा मराठा समाज माझ्याकडे येईल असं त्यांना वाटतं. परंतु दुर्दैवाने त्यांच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ असावं किंवा त्यांचं एक चांगलं नेटवर्क असावं अशी काही परिस्थिती नाही. परंतु मंगेश साबळेंनी लक्ष मात्र वेधून घेतलेलं आहे. नंतर जालना मतदारसंघामध्ये धनगर मतांची देखील संख्या मोठी आहे, पण धनगर मतांच्यासाठी धनगर समाजाचा एक उमेदवार तिथे उभा आहे, त्याचं नाव आहे दीपक बोराडे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे देखील प्रभाकर बकाले हे उमेदवार तिथे उभे आहेत. त्यामुळे ही जी मतं जी पारंपरिकदृष्ट्या काळेंच्याकडे वगैरे वळण्याची खूप दाट शक्यता होती, ते आता वळण्याची शक्यता नाही, ही यांना जातील असं वाटतं. त्यामुळे तूर्त तरी दानवेंचं पारडं जड आहे असं आपल्याला ढोबळमानाने नक्की म्हणता येईल. आणि दानवेंच्या अर्जुन खोतकरची काय भूमिका आहे? अर्जुन खोतकरची काय भूमिका आहे? अर्जुन खोतकरांची काय भूमिका आहे असं सुहासजी आपल्याला विचारतात. हा, अर्जुन खोतकर हे एक डॅशिंग तिकडचे आमदार म्हणून प्रसिद्ध गाजलेले आहेत आणि त्यांची कन्या पण फार मोठी चांगली. आताच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय? नाही, ते दानवेंच्या सोबत तसे ते पारंपरिकदृष्ट्या दोघांचं वैर आहे. बरोबर, पारंपरिकदृष्ट्या ते सगळ्या राजकीय समीकरणामध्ये ते दानवेंना सपोर्ट करतील असं चित्र दिसतं. त्यामुळे दानवेंचं पारडं जड आहे असं आपल्याला. म्हणजे आपण जर बघितलं तर औरंगाबादच्या तुलनेमध्ये युतीच्या दृष्टीने जालन्याची जी जागा आहे ती तशी सोपी आहे जिंकण्याच्या दृष्टीने असं आपल्याला म्हणता येईल. हो, असं म्हणता येईल नक्की. बरोबर. दरम्यान मी पुन्हा अमोल येलमार यांच्याकडे जाते. अमोल, शिरूरकडे आपण जाऊया. अमोलचं प्रेम विशेष मावळावर असल्यामुळे अमोलने गेल्या वेळी शिरूरला बगल देत आधी मावळाला संधी दिलेली आहे. एक दोन पूर्व शिवसैनिक असं म्हणता येईल, कारण सुद्धा शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून राजकारणात आलेले होते आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये अगदी मोठ्या काळ असलेले आढळराव, शिवाजीराव आढळराव पाटील, हे दोघं जण आता राष्ट्रवादीच्या दोन गटांकडनं मैदानात आणि शेवटच्या क्षणी घड्याळ हातात बांधलेलं आहे ते म्हणजे शिवाजीराव आढळराव आणि तुतारी हाती धरलेली आहे ती अर्थातच शरद पवारांची जे मोजके शिलेदार एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्याबरोबर टिकून राहिले आणि त्यांची भूमिका वारंवार सगळीकडे अगदी ज्याला म्हणता येईल अशी आक्रमकपणे मांडली, त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आहे. काय शिरूरचं चित्र? नक्कीच मॅडम, शिरूर मतदारसंघाची निवडणूक ही हाय व्होल्टेज आहे सध्या. काका पुतण्यामधली सरळ सरळ लढत इथं पण तीच आहे. जिकडं जसं बारामती सारखीच शिरूरमध्ये बारामती सारखीच इथं अजित पवार स्वतः इकडे तर ढोकून आहेत बऱ्यापैकी. जसे बारामतीचे निवडणूक झाले तेव्हापासून अजितदादा पवार हे इकडंच आहेत. जास्त त्यांचं लक्ष मावळ किंवा इतर मतदारसंघापेक्षा शिरूर मतदारसंघात, कारण ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतर अमोल कोल्हे विद्यमान खासदार मोठ्या साहेबांसोबत गेले, त्यावेळी अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की तू बेटा तू कसा निवडून येतो हेच बघतो. हे वक्तव्य फार महत्वाचं होतं आणि त्यामुळे त्यांनी या शिरूर मतदारसंघात फार बारकाईने लक्ष घातलेलं आहे. आता दोघांच्या पण सभा एवढ्या प्रचंड गर्दीने होत आहेत. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा झाली भोसरीमध्ये, पाऊस पडलेला असताना सुद्धा प्रचंड गर्दी होती सभेला. त्याच पद्धतीने चाकणला शरद पवार साहेबांची सभा झाली, त्याही सभेला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हे मतदारसंघ शिरूरमध्ये हाय व्होल्टेज मतदान होणार आहे आणि याच्यामध्ये सध्या तरी आपण कुठलाच तर्कवितर्क काढू शकत नाही, कारण आढळराव हे गेले 3 टर्म असणारे खासदार आहेत. मागच्या वर्षी काही कारणास्तव त्यांनी पडले आहेत, त्याच्या त्यांनी चांगला अभ्यास केलाय, कुठल्या कारणामुळे आपला पराभव झालाय त्याच्यावर त्यांनी बारकाईने लक्ष घेतलं. मात्र ह्या निवडणुका जेव्हापासून सुरू झाल्यात प्रचारात सुद्धा आघाडी अमोल कोल्हे यांनी घेतली. आढळरावांना तिकीटच जाहीर व्हायला फार उशीर झाला, तोपर्यंत अमोल कोल्हेंनी बऱ्यापैकी मतदारसंघात स्वतःच नाव आणि जे चिन्ह आहे तुतारीचं ते पोहोचवलं होतं. सगळ्यात महत्वाचं, ह्या मतदारसंघात आरोप प्रत्यारोप सर्वात जास्त झाले. आपण बघतोय रोज बातम्यांच्या माध्यमातून रोज आरोप आहेत. याच्यामध्ये अमोल कोल्हेंनी प्रचंड प्रश्न उपस्थित केलेत. मतदारसंघातले म्हणण्यापेक्षा
फक्त शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी. पुरावे घेऊन येऊन संसदेतले प्रश्न हे सगळेच मुद्दे त्यांनी बाहेर काढले. त्यांनी एक एक छोटे विषय जे त्यांनी मतदारसंघात मांडले नाही पण संसदेत जे विषय घेतले ते सुद्धा त्यांनी काढून त्यांच्या प्रचंड प्रश्नाचा भाडीमार मारून त्यांना त्याच्यामध्ये अडकवलं. शेवटच्या 3 दिवसापर्यंत त्यांना अमोल कोल्हेंनी केलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्यातच त्यांच्या सभा गेलेली. हा फार महत्वाचा विषय राहणार आहे, कारण अमोल कोल्हेंनी संसदेत आढळराव ज्यावेळी खासदार होते त्यावेळी ज्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा होता संरक्षण विषयावर विचारलेले प्रश्न. तर त्याच्यावर प्रचंड त्यांनी भाषणातनं आपल्या प्रत्येक भाषणातनं त्याच्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप केले. आणि मतदारसंघात आता येणाऱ्या उद्याचा दिवस आहे, परवा नक्की काय होणार आहे आपण कुठलेही तर्कवितर्क काढू शकत नाही मॅडम. म्हणजे अमोल कोल्हेंच्या बाजूनी ही एकतर्फी निवडणूक आहे असं जे सुरुवातीला चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न नाही असं म्हणताय, असं 100% म्हणता येणार नाही. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने ताकद अजितदादांनी त्या भाजप राष्ट्रवादी सोबत शिरोळ मतदारसंघात भाजपही मोठ्या ताकदीने उतरलेला आहे. आज स्वतः नितीन गडकरी होते, भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या सभा शिरोळ मतदारसंघात झालेल्या आहेत आणि सगळ्या सभांना प्रचंड गर्दी, दोघांच्या पण सभांना प्रचंड गर्दी. याच्यामध्ये अजून एक उल्लेख राहिला की अनेक गावामध्ये अमोल कोल्हे गेल्या 5 वर्षात पोहोचले नाहीत, त्यामुळे गावातल्या लोकांनी स्वतः असा बॅनर लावले होते की अमोल कोल्हे तुम्ही 5 वर्षांनंतर का होईना निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही परत आमच्या गावात आला, स्वागत. हा सुद्धा बॅनर फार महत्वाचा आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे यांना की पवार साहेबांनी उद्गार काढले होते, खरे पवार कोण, आतले की बाहेरचे? बारामतीच्या याच्या संदर्भात ते काढले होते. तेव्हा अमोल कोल्हे शेजारीच असले पाहिजेत त्यांच्या बसलेले. हो बरोबर. तेव्हा जे लोक हसले, अत्यंत कुत्सितपणे हसले, त्याच्यामध्ये अमोल कोल्हेंचा आवाज आणि त्यांचं ते स्पष्ट आपल्याला जाणवलं किंवा पवार साहेबांच्या या अत्यंत अशोभनीय अशा वक्तव्यावरती अशी दाद अमोल कोल्हेंनी तेव्हा दिली. तर याचा काही परिणाम महिला वर्गावरती किंवा हे अशा प्रकारचा महिलांबाबतचा यांचा दृष्टिकोन किती विचित्र आहे बघा, असं काही भूमिका किंवा अशा प्रकारचं काही सिग्नल गेलाय का त्यातून? अशा पद्धतीचा सिग्नल म्हणजे पूर्ण पुणे जिल्ह्यातच वाटत नाही. आता बारामतीचे पण मतदान झालं, तिथंही काय म्हणजे आता जास्त कव्हर नाही केला पण आमच्या हिंजवडी मावळ हा पट्टा मुळशीचा पट्टा थोडाफार होता आमच्याकडे, तिथं पाहिलं पण हा कुठंच दिसलेला नाहीये. बऱ्यापैकी जे चित्र होतं त्याच्या अपोजिटच मतदानात झालं. आता ते ऍक्च्युली आपल्याला 4 तारखेला समजेल नक्की काय कोणी मतदान केलं. हा आणि म्हणजे आता लोक सांगताना काही सांगतात आपल्याला माहित नाही. आता लोक तर असे म्हटले की नंतर तर दुपारनंतर पवार साहेबांचं जास्त वर्चस्व मतदानात दिसून आलं. ऍक्च्युली आपल्याला त्याच्यावर बोलता येणार नाही आतमध्ये लोकांनी काय केलं, पण जी फॅक्ट आहे आपण जे विचारलं की त्या वक्तव्याचा किती प्रमाणात इम्पॅक्ट पडू शकतो, तर सध्या तरी आम्हाला दिसला नाही, आता पण दिसत नाही दोन्ही मतदारसंघात. अगदी बरोबर. राम मोदवंत माझा औरंगाबादचा सहकारी इथे जॉईन झालेला आहे. राम, तू लोकांशी बोललायस आणि काय लोकांचा कल दिसतोय या शेवटच्या टप्प्यामध्ये? नक्कीच मॅडम, जेव्हा मी मतदाराशी संवाद साधला तेव्हा कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेस जातीय राजकारण न चालता विकास राजकारण आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडे लोकांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. बर, म्हणजे आघाडीच्या बाजूनी मतदान होईल असं तू मत आहे? हो नक्कीच मॅडम, कारण की एक हाती वर्चस्व असलेल्या शिवसेनेचा हा गट पण जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा नक्कीच जरी पण 5 आमदार हे शिंदे गटाकडून असले पण इथला जो मतदाता आहे, शिवसेनेचा जो कट्टर मतदाता आहे तो मशालीकडूनच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की उद्धव ठाकरेंचे जे भावनिक वक्तव्य आहेत त्याला कुठेतरी साथ इथे भेटताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच 2019 मध्ये MIM ला इथे पहिला खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून भेटला, पण इम्तियाज जलीलचं काही वर्षांमधलं जे काम आहे ते नक्कीच मतदाराला इथे आवडलेलं नाहीये. कारण जलील यांनी अनेक आंदोलनं केली हे खरं आहे, त्यांनी आवाज उठवला हेही खरं आहे, पण कोणतेही विकासाचं काम त्यांना 5 विकासाची कामे सुद्धा इथे सांगता येतील असं काही त्यांनी केलेलं नाहीये. दुसरीकडे
जर आपण बघितलं तर संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार आहेत, पण संदीपान भुमरे यांचा जो मतदारसंघ पैठण आहे तो पैठण हा जालना या लोकसभेमध्ये येतो. त्याच्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सुद्धा त्यांच्या सोबत नाहीये. दुसरीकडे भुमरे यांचं जर आपण प्रचार बघितला तरी कुठेतरी कमी पडतोय, कारण की भागवत कराड ऐन वेळेस त्यांचं तिकीट काढण्यात आलंय. त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते भुमरे यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे नाहीयेत, हे पण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तिसरीकडे विचार जर केला खैरे यांचा, तर खैरेंसोबत इथला जो मतदाता आहे, जो बाळासाहेब ठाकरेंना मानतो किंवा धार्मिक याच्यावर जर विचार केला तर जो शिवसेनेकडे कट्टर आहे तो नक्कीच खैरेंसोबत आहे, हे आपल्याला चित्र पाहायला मिळते. ठीक आहे. तर महाराष्ट्रभरातनं हा अमोल काय सांगायचंय? आपले सहकारी अशोकने एक वक्तव्य केलं की महाविकास आघाडीसाठी बऱ्यापैकी वातावरण त्या भागात. आम्ही पण इथून फार पनवेल म्हणजे मावळ टू पिंपरी चिंचवड टू पनवेल आणि इकडं भोसरी पासून फार नगरच्या बाउंड्री पर्यंत जिथपर्यंत शिरूरची हद्द आहे तिथपर्यंत आम्ही फिरलो. यामध्ये आता मतदान काय होईल उद्या हे परवाच्या ह्याच्यात आपण नाही सांगता येत, पण लोकांच्या मनात आहे जे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे गट हे जे सरकार स्थापन झालं हे फारसं मनाला रुचलंय असं सर्वसामान्याच्या असं दिसत नाही. याचा फटका बसला तर याचा म्हणजे लोकांनी याचा फटका बसला तर मग महाविकास आघाडीला चांगलं मतदान मिळेल असं मला एक वाटतंय एकंदरीत आपल्या बघण्यावर. सुहासजी, तुमच्याकडनं एक कन्क्लुडिंग रिमार्क्स मला हवेत, काय म्हणताय? नाही, मी आता औरंगाबादचं आत्ता जे ऐकलं ना, माझं वैयक्तिक मत असं आहे की बाबा खरं ते खासदारकीला दावेदार जो आहे तो चंद्रकांत खैरेच आहे. त्याच्यावर काही प्रश्नच नाही. संदीपान भुमरे ह्याचा उमेदवार होऊच शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे, कारण त्याचा स्वतःचा मतदारसंघ त्या याच्यात नाहीये. त्यांनी ती उमेदवारी करणं आणि फक्त आता भीती आहे, म्हणजे भीती म्हणण्यापेक्षा एक शंका अशीच आहे किंवा मागच्या वेळेस युती आणि ऑदर असं म्हणून त्याच्यात जी विभागणी झाली म्हणून जलील निवडून आले. यावेळेला म्हणजे आता डायरेक्ट भाजपचा मतदारच एकदम फुटणार आहे. मोदी या नावाखाली तो भुमरेकडे काही जरी नाही म्हटलं तरी मोदी या नावाखाली भुमरेंना ती मतं पडणारच आहेत औरंगाबाद शहरातली. त्याच्यावर ती जी मोठी फूट पडणार आहे त्या फुटीचा फायदा पुन्हा जलीलला मिळेल का असं एक शंका आहे. अशी मला शंका वाटते की पुन्हा जलील यांना ती संधी मिळू शकते. बरोबर. तुमच्याकडनं कन्क्लुडिंग रिमार्क घेऊन आपण आजची चर्चा थांबूया. आपण चर्चा केलेल्या सर्व या मतदारसंघांमध्ये 13 तारखेला मतदान होणार आहे, सोमवारी मतदान होणार आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची परिस्थिती आहे आणि विलक्षण कॉम्प्लिकेटेड म्हणजे असं गुंतागुंतीचं चित्र तिथे आहे. स्पष्टपणे ह्यांच्या विरुद्ध हे अशी काही थेट लढत अशा प्रकारचं चित्र एकाही मतदारसंघामध्ये नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये 75 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये इतक्या निवडणुका झाल्या, परंतु अशा प्रकारची निवडणूक इतकी गुंतागुंतीची इतकी अवघड की राजकीय पंडितांना देखील याच्याबद्दलचं भाषित करणं याच्याबद्दलचं प्रेडिक्शन करणं हे कमालीचं रिस्की वाटतं, धोक्याचं वाटतं किंवा खात्री वाटत नाही त्याची. तशाच प्रकारची परिस्थिती या सर्व मतदारसंघांची आहे. मग ते अहमदनगर असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, बीड असेल किंवा मावळ वगैरे आपण जास्त बोलतो मावळ ते असेल, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. मला असं वाटतं की लोकशाही पद्धती जशी मॅच्युअर होत जाते आणि लोक जसं साक्षर होत जातात लोक आणि त्या साक्षर करण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सामाजिक माध्यमांनी फार महत्वाची भूमिका सुरू केलेली आहे, सोशल मीडिया. तर जितके लोक सभांना गर्दी वगैरे करतात त्या गर्दीवरून तर खरोखरच काही अंदाज येत नाही, कारण झालेल्या प्रत्येक सभा महत्वाच्या नेत्यांच्या या अगदी तुडुंब गर्दीच्या असायच्या. अगदी जरांगेंच्या गर्दीचा तर काय विचारता सोय नाही त्यांच्या आंदोलनाच्या काळातल्या त्या सभांच्या. तेव्हा लोकांची गर्दी ही मतांमध्ये रूपांतरित होऊ शकते का, हा एक खरा कळीचा प्रश्न या स्थळातून आपल्याला उभा करावासा वाटतो. आणि म्हणून ही निवडणूक चुरशीची आहे. तेव्हा त्याचं उत्तर आपण इथे काही बसून देण्यापेक्षा मला असं वाटतं की 4 जूनला त्याची आपण वाट पाहणं योग्य ठरेल. एक विषयावर चर्चा होणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी एवढ्या दिवस निवडणुका बघतोय, शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हेने एक निवडणूक आयोगाला काल पत्र दिले. ते फार महत्वाचं पत्र आहे की समोरचा उमेदवार पैसे वाटेल
असं पत्र कधीच आपण म्हणजे मी तरी ऐकण्यात नाही किंवा पाहिलं नाही. मी आज निवडणूक आयोगाची प्रेस होती, त्यांनाही विचारलं, त्यांच्याकडे याचं उत्तर नव्हतं. याच्यावर थोडीशी 2 मिनिटाची का होईना चर्चा व्हायला पाहिजे की असं का. आता त्याचा एक उदाहरण म्हणजे त्याचा एक धागा पकडून आपण बारामतीच्या पीडीसी बँकेचा जो काही प्रकार घडला त्याच्यावरून बोललं जातंय की नक्की काय विषय असू शकतो हा, त्यांनी का दिलं असं. बरोबर. आणि बारामतीमध्ये अमोल अगदी बरोबर आहे, त्यावर मी आपण बोललेलो बारामती नंतर आहोत, कारण रोहित पवार यांनी सुद्धा तासाला ट्विट करून काही व्हिडिओ ट्विट केले होते आणि बारामतीतलं स्वतःच एक मतदान बारामतीतलं झाल्यानंतर लगेचच येऊन पुण्यामध्ये येऊन दिवसभर माध्यमावर स्वतः झळकत राहून हे केले. दोन्ही बाजूनी तक्रारी दाखल झालेल्या आहेत बारामतीमध्ये आणि रोहित पवारांनी पण त्या पीडीसीसी बँकेच्या बद्दल जे आहे त्या तक्रार दाखल केल्या आहेत. तशाच पद्धतीचं पत्र बरोबर आहे, त्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. बारामतीमध्ये 2014 मध्ये हेच झालं होतं, फक्त 2014 मध्ये ते सगळे एकत्र होते म्हणून कोणी व्हिडिओ ट्विट नाही केले, एवढाच फरक आहे. एवढाच फरक आहे फक्त, बाकी काही. आणि आता आपण बघतोय की अमोल कोल्हे कुठेतरी शरदचंद्र पवार गटाचा जो राष्ट्रवादीचा गट आहे त्यांनी ही स्ट्रॅटेजीच एका पद्धतीने केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण निवडणुकीमध्ये त्यांच्या सगळे जे त्यांच्या सोबतचे आहेत ते एकाच पद्धतीची एकच लाईन अशीच भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे निवडणुकीची स्ट्रॅटेजी पण असू शकेल. सोशल मीडियावर व्हायरल झालं, अर्थातच त्याची चर्चा होणं ही गरज आहे, बरोबर आहे. यंत्रणा ताब्यात घेतली एवढंच त्यांना दाखवायचंय, बाकी काही नाही. म्हणजे त्यांना एकच दाखवायचंय, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पैसा शासकीय यंत्रणा सगळे कामाला लावणं. अर्थ असाही कुठेतरी होऊ शकतो की विजयाबद्दलची धाकधूक आहे का, कारण जेव्हा झाल्यानंतर विजयाच्या आधीच जेव्हा एक भूमिका तयार केली जाते तेव्हा सुप्रिया सुळेंचं पण वक्तव्य त्याबद्दल जर आपण बघितलं तर त्या म्हणाल्या काहीतरी चुकीचं होईल की काय अशी मला शंका वाटते, चुकीचं होऊ नये एवढीच माझी भीती आहे. म्हणजे ज्या पद्धतीची वक्तव्य आली ती सगळी थोडक्यात एक नगरचं उदाहरण देतो, ते महाराष्ट्रात सगळीकडे लागू असेल असं मला वाटतं. नगरमध्ये मोदींची सभा ज्या दिवशी होती, देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, दोन्ही ठिकाणी मला एकच व्यक्ती अशी दिसली की जी फार लांब कोपऱ्यात उभी कुठलं तरी शूट करते आणि ती माझ्या ओळखीची होती. मी नंतर त्यांना फोन करून विचारलं, म्हणलं अरे तुम्ही देवेंद्रच्या सभेतही तुला पाहिलं होतं, मोदींच्या सभेतही तुला पाहिलं, तू नेमकं काय शूट करत होता. तर मला आपण संध्याकाळी भेटू, तुमचं काम झाल्यावर मला फोन करा, मग बोलू. फोनवर नाही बोलायचं. संध्याकाळी नाही भेटलो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला भेट झाली आमची त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमची नियुक्ती फक्त कुठं गर्दी कमी, कुठं काय गैर होतंय एवढंच फक्त पाहिजे, ते शूट करून आम्हाला पटकन पाठवून द्यायचं. बरोबर, याच्यासाठीच आमची नियुक्ती, बाकी काही नाही म्हणे, आमची जबाबदारी तेवढीच आहे. म्हणजे हे सगळ्या महाराष्ट्रात त्यांनी हे सुरू केलेलं असावं बहुतेक, की काही लोक खास यासाठी नियुक्त करायचे आणि ते लगेच सोशल मीडियावर लगेच ते करून टाकायचं. बरोबर. पण धनशक्तीचा वापर राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये थेट आरंभापासून होत आलेलाच आहे, त्यामुळे त्यात ते आश्चर्य नवीन नाहीच आहे, ते नवीन नाहीच आहे. धनशक्तीशिवाय राजकारण होऊच शकत नाही. आता फक्त हे लोक आवाज उठवतात, ह्यांनी पण धनशक्तीचा प्रचंड वापर केलेलाच आहे की त्या अगोदर. मला तेच म्हणायचं आहे ना, राष्ट्रवादीच्या सगळ्या निवडणुका अजितदादा पवार हे एक हाती चालवत होते, एक हाती चालवत होते. त्यांचीच ताकद सगळीकडे असायची, त्यांचाच एका पद्धतीने पूर्ण ताबा ही सगळ्या गोष्टींवर होता, नियंत्रण त्यांच्याचकडे असायचं. आणि त्यामुळे यावेळी जे सगळ्यांना फिरावं लागले, पवार कुटुंबाला सगळ्यांना एकत्र उतरून मैदानामध्ये उतरून यावं लागलेलं आहे. शरद पवारांना स्वतः इतक्या सभा घ्यायला लागल्या जे आधी पूर्वी म्हणायची की नामांकन भरल्यानंतर मी थेट शेवटच्या सांगता सभेला येतो, कधीच सभा घेत नाही, कारण दादा तिथे बसलेले होते खंबीरपणे. बारामती काय फक्त चेहरा सुप्रिया सुळे होते, बाकी सगळं निवडणूक दादाच हँडल करत होते ना, दुसरं कोण करायचं निवडणूक. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर आजची ही चर्चा आपण काही लोकसभा मतदारसंघ ज्यांच्या 13 तारखेला निवडणुकी त्याच्यावरती सुरू केली आणि ती काही कळीच्या मुद्दे जे राजकारणाच्या दृष्टीने आहेत त्याकडे गेली. अर्थातच अमोलने ती पुन्हा त्या मुद्द्यांवर आणली. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की आज तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. पुढच्या टप्प्यातही मी तुम्हाला भेटणार आहे आणि आमच्या दर्शकांना तुमची जी चर्चा आहे, तुमचे जे मुद्दे आहेत ते दर्शकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सुधीरजी माझे जुने सहकारी पण खास करून इथे मला सांगायला लागेल की त्यांना 13 तारखेला औरंगाबादला मतदानासाठी जायचंय. ते आज जाणार होते पण आपल्या चर्चेसाठी ते आज थांबले आणि ते उद्या जाणार आहेत. तर
धन्यवाद, तुम्ही आलात. आणि माझे सगळे जे महाराष्ट्रातले सहकारी जोडले गेले आहेत त्यांनाही मनापासून आभार. दर्शक हो, कारण या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जो भरभरून प्रतिसाद आम्हाला देताय तो खूप उत्साहवर्धक आहे. तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला या विषयावर यापुढे कशा प्रकारची चर्चा हवी असेल तेही सांगा. कुठल्या नेत्यांच्या सोबत आम्ही मुलाखती कराव्या ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. आणि आमच्या मुलाखती ज्या या कार्यक्रमामध्ये आम्ही घेतल्या त्याला तुम्ही जो उत्साहवर्धक असा प्रतिसाद दिला तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आम्ही कृतज्ञ आहोत. नमस्कार.